गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडलाय। त्यांच्याकडून 2 किलो गांजा, मोबाईल आणि 2 दुचाकी असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। त्यामुळे आता मानवी वस्ती आणि पाण्याच्या ठिकाणी हत्ती तळ ठोकून बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतात। वाशिमच्या मालेगाव मधील राजुरा शेतशिवारामध्ये मुख्य विद्युत वाहिनीचे पोल आणि तारा तुटून पडल्यात। गेल्या 8 दिवसांपासून ते शेतामध्ये पडून आहेत। त्यामुळे शेतीच्या मशागतीचं काम थांबलंय। महावितरणाकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। यवतमाळमध्ये घरगुती हिंसाचार वाढत असल्याचं दिसून येत आहे। याबाबत जानेवारी ते एप्रिलमध्ये 98 तक्रारी महिला सेलकडे दाखल झाल्यात। 498 अ या कलमाखाली महिला अत्याचाराच्या तक्रारी दाखल झाल्यात।